आपल्यासोबत भाजपचे आमदार मोहनभाऊ मते आहेत. भाऊ काय सांगणार? काल उद्धव ठाकरे म्हणाले की विदर्भ हा महाराष्ट्रातच येतो, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? तर विदर्भ महाराष्ट्रात येतोय, प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही आणि त्यांनी द्यायचं काही कारण नाही. आम्ही थोडे म्हणतो विदर्भ हा महाराष्ट्रात नाही. हा विदर्भावर जो अन्याय झाला सातत्यानं 60-70 वर्ष, आणि त्याच्यामुळं विदर्भात काही आपल्याला दिसत नव्हतं. तुम्ही विदर्भात राहता, तुम्हाला माहीत होतं विदर्भात काही होत नव्हतं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस 2014मध्ये किंवा 1995मध्ये भारतीय जनता सेनेची युती आली, त्याच्यानंतर 2014मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात या राज्यात सरकार आलं. आणि त्याच्यानंतर आज आपण पाहतोय मागचे 2.5 वर्ष सोडले महाविकास आघाडीचे, तर मोठ्या प्रमाणात विकासाचे काम आपल्याला दिसतात आहे. आणि प्रत्यक्षात असं नाही का रस्ते केल्यापर्यंत जे झालं, आज ज्या पद्धतीनं या पावसाळ्यात पाऊस आला, अनेक शेतकरी त्यांचे पिकं वाया गेले. आता अल्पभूधारक शेतकरी राहिले मॅक्झिमम, आणि त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे एकदा पीक गेल्यानंतर त्याच्यावर काय परिस्थिती येते हे आपण जाणू ना. आणि त्याच्यामुळं जे लोक मुंबईत राहतात त्यांना याची हे पडत नाही, पण जो भूमिपुत्र आहे, जो शेती वाहतो, त्याला त्याची काळजी स्वतः लागली राहते. यांना काय नाही, हे सोन्याचे चमचे घेऊनच तोंडात जन्माला आले ना, त्याच्यामुळे त्यांना त्याची जाणीव नाही. त्याच्यामुळं मला असं वाटते का त्यांनी जे बोलले विदर्भ महाराष्ट्रात नाही का, आम्ही म्हणतो आम्ही महाराष्ट्रात आहोत, परंतु आम्हाला पृथक विदर्भ त्यावेळेस मागणी त्याच्याकरता करत होतो की सातत्यानं जो विदर्भावर अन्याय होत होता, विदर्भाचे राजकारणी फक्त इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, हे कॉलेज ते कॉलेज, कोणी रोजगारासाठी कधी प्रयत्न केले नाही. इतके ते नेतेही तेवढेच निष्क्रिय राहिले त्या काळातले. आणि त्याच्यामुळं विदर्भाच्या लोकांना न्याय मिळाला नव्हता. आज फडणवीसांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं शासन निर्णय करत आहे, त्याच्यामुळं येणारा काळ हा विदर्भ राज्यात राहून सगळा समृद्ध राहील. भाऊ, मागील 60 वर्षामध्ये विदर्भाला न्याय मिळाला नाही, याकरिता जबाबदार कोण राहील? सरकार कोणाचं होतं? सरकार भाजपचं होतं. सरकार काँग्रेसचं सरकार होतं, आणि काँग्रेसने त्या काळात काय केलं हे मला माहीत नाही. आज आपण पाहतो, आज गडचिरोलीसारखा जो भाग आहे आज नक्षलमुक्त झालेला आहे. आणि येणाऱ्या काळात तिथली तरुणाई जी बेरोजगारी होती ते संपुष्टात येणार नाही. मोठे मोठे पोलादचे कारखाने तिथे लागणार आहे. आणि आज ज्या पद्धतीची परिस्थिती आहे तिथे, म्हणजे तिथे जमीन आता मिळत नाही अशा प्रकारची अवस्था गडचिरोलीत निर्माण झाली आहे. नक्षलवाद संपल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात तिथे आक्रोश होतं जाण्याला, बिझनेसमॅन जात आहे. आणि त्याच्यामुळे गडचिरोलीत जर हा चमत्कार होऊ शकतो, तर विदर्भात हा चमत्कार सर्व दूर होऊ शकतो. त्याच्यामुळं विदर्भ आज सगळ्यात सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात राहून विदर्भ सगळ्यात सुजलाम सुफलाम राहिले याची मला पूर्ण खात्री आहे. भाऊ, विदर्भ जर वेगळा झाला तर सामान्य विदर्भवासियांना काय फायदा होईल? ताई, सगळं संपत्ती आहे ना, वनसंपत्ती इथे आहे, खनिज संपत्ती इथे आहे, सगळं इथे आहे. म्हणजे जर विदर्भ वेगळा झाला तर यांचं नुकसान होईल, आमचं नुकसान नाही होणार. त्याच्यामुळं आम्हाला वाटत नाही विदर्भ वेगळा, परंतु ज्या पद्धतीचं तुमचं वागणं होतं, तुमचं त्या विदर्भावर अन्याय करण्याचं धोरण होतं, त्यामुळं सातत्यानं विदर्भाच्या विषयी आमचे नेतेही बोलत होते का पृथक विदर्भ झाला पाहिजे, वेगळा विदर्भ झाला पाहिजे, आणि तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल. परंतु आज आमचे मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे पूर्ण विश्वास आहे का विदर्भ महाराष्ट्रात राहून चांगलाच होणार आहे, याच्या काही वाईट नाही होणार. पण विदर्भ जर परत त्यांच्या हातात गेला तर विदर्भाची अवस्था काय होईल हे सगळ्यांना परत माहीत आहे. नक्कीच मोहन मते यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन सम्राट गोटेसह रिपोर्टर स्नेहा भोगे, देशोन्नती, नागपूर.